राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु सदाराम महाराज की जय, सब संतन की जय, भगवान श्री राम भगवान की जय। बेटी लागी जीवा लागली से आज, बेटी लागी जीवा लागली से आज, पाही रात्रंदिवस हे वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्र चकोर जीवन, तैसे माझे मनवाट पाही, हे दिवाळीच्या मुळा गेले क्या सावली, पाहत से वाटुली पंढरीची, हे भुकेलिया बाळ अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची, पौर्णिमेचा चंद्र चकोर जीवन, ऐसे माझे मनवाट पाही, तुका मने मद लागली से भूक, दाहुली श्रीमुख दावी देवा,
पौर्णिमेचा चंद्र चकोर जीवन तैसे माझे मन वाट पाहे महायोग पीते तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदार सोपा देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवांची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांची केली स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण, ते चिवंतो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, कर दुरी तो काळी आपण असावी जवळ। प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग ज्या संतांच्या पावलावरती आज आपण चाललेलो आहोत अशी ज्ञानोबा तुकोबा या गजरामध्ये भक्ती करणारे सर्व असणारे हे वारकरी, तुम्ही ज्ञानोबारायांच्या पावलामागे चाललेलो आहोत, आम्ही तुकोबाच्या पावलामागे चाललेलो आहोत। ही असलेली संतांची पायवाट आपण आज चालत आहोत आणि या संतांच्या पावलवाटेवरती चालत असताना ज्या गोष्टीकडे आपलं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे तीर्थक्षेत्र पंढरपूर। मायबाप, हे तीर्थक्षेत्र पंढरपूर आपलं सर्वांचं असलेलं माहेर आहे। सुरुवातीला माहेर या शब्दाचा अर्थ आपण पुढे चिंतनामध्ये पाहणार आहोत, पण जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाद्वारे त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भेटीची आस या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। मग जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्याच चरणात सांगून जातात, भेटी लागे जीवा लागलेसी आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी देवा, तुझ्या भेटीसाठी माझी आस लागलेली आहे, तुझी भेट कधी होईल याची करता आम्ही आज अट्टहास केलेला आहे। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भेटी लागे जीवा लागलेसी आस, आमची आस तुझी भेट होण्याकरिता त्या ठिकाणी लागलेली आहे। मग या भेटी करता हे सर्व वारकरी पायी चालून मुखाने नाम घेऊन त्या ठिकाणी पंढरपूरची वारी दर वर्षी करत असतात। मग यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या या 5 चरणाच्या अभंगापैकी 3 चरणांमध्ये 3 व्यक्तींची उदाहरणं देऊन त्या व्यक्तीप्रमाणे आम्हाला तू भेट दे। मग त्यामध्ये दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पौर्णिमेचा चंद्र चकोर जीवन तैसे माझे मन वाटत आहे। मायबाप, सर्वांना ज्ञात आहे, पौर्णिमेच्या दिवशी चकोर हा पक्षी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाचं प्राशन म्हणजे त्याचं अन्न, त्याप्रमाणे जो व्याकुळ होऊन त्या पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो, त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा त्याचप्रमाणे आम्ही तुझी वाट पाहत आहे। संपला दुसऱ्या चरणाचा अर्थ। तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवा, ही दिवाळीची सण आल्याच्या नंतर दिवाळीच्या मुळा लेकी असावली, तुम्ही मायबाप सर्व लेकी आहात, आपण सुद्धा लेकी आहोत, लेक आहोत त्या पांडुरंगा परमात्म्याचे। पण या लेकींचं लक्ष दिवाळीला त्या ठिकाणी आपल्या भाऊबीजेला आपल्या भावाकडून साडी घ्यावी या आशेकरता आपण त्या ठिकाणी आपल्या माहेराला जात असतो। नवे मायबाप, माहेराला जायचं त्याचं कारण आहे, मायबाप जेव्हा आपण माहेराला जातो त्यावेळेस आपण स्वतंत्र असतो। आता आपण वारीत बसल्यानंतर आपल्याला आईता कुणीतरी चहा आणून देतो, घरी चहा आणून देत कोणी नाही। चहा आणायचं म्हणलं तर आपल्याला स्वतःला बनवावा लागतो, मग प्यावा लागतो। मायबाप, मला सांगायचं काय, आपण या क्षेत्रात आल्यानंतर आपल्याला स्वतंत्र असतं, आपण कोणाच्याही गुलामीत नसतो। ज्या ठिकाणी गुलामी नाही, ज्या ठिकाणी स्वतंत्र आहे
ते आपले माहेर आहे. ज्या ठिकाणी सुख आहे, ज्या ठिकाणी आनंद आहे, ज्या ठिकाणी नामाचा घोष आहे, अशा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये वारकरी चंद्रभागेचं स्नान करून त्या ठिकाणी त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं भेट घेतात. मग मायबाप या दिवाळीच्या सणाला ज्याप्रमाणे त्या लेकीची त्या ठिकाणी आस लागलेली असते की मी माझ्या माहेराला कधी जाईल, तशी जेव्हा पांडुरंग परमात्मा जशी लेकीची आस आपल्या माहेराला जायची लागलेली असते, तशी मायबाप आमची सुद्धा आस तुम्हाला भेटण्याच्या करता लागलेली आहे. झाले 2 महात्म्याची उदाहरणं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबर सांगतात की भुकेली बाळ अतिशोक करी वाट पाहे परी माऊलीची. हे भुकेलेलं बाळ आहे. आपण सर्व माता माऊली आहात, आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. मग बाळाला भूक लागते कशी, तर ते बाळ भूक लागल्याच्या नंतर आपल्या आईला त्या ठिकाणी बोलावतं. मग आईची वाट त्या ठिकाणी ते पाहत असतं, माझी आई मला कधी येईल, कधी स्तनपान करीन, कधी आपल्याला अन्न देईल, कधी आपली भूक त्या ठिकाणी भागवेल. म्हणून जगद्गुरु तुकोबर सांगतात ज्याप्रमाणे पांडुरंग परमात्मा आम्ही लहान बाळ आहोत, आम्हाला तुझी त्या ठिकाणी भेटीची गरज आहे, तू आम्हाला अन्न पुरवणार आहेस, त्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी तुझ्या भेटीची आस लागलेली आहे. तेव्हा या 3 चरणांच्या अर्थापैकी, या 3 महात्म्यांपैकी जे त्याप्रमाणे वाट पाहतात, त्याप्रमाणे देवा तुझी वाट आम्ही त्या ठिकाणी पाहत आहे. तुका म्हणे मज लागलीशी भूक धावून श्रीमुख दावी देवा. देवा आम्हाला भूक लागलेली आहे. मग भूक लागलेली कशाची आहे, मायबाप तुझ्या भेटीची भूक आम्हाला लागलेली आहे. म्हणून देवा आम्हाला तुझी त्या ठिकाणी वाट पाहायची आहे, आम्हाला तुझी आस लागलेली आहे. म्हणून देवा तुझं जे श्रीमुख आहे ते धावून ये आणि आम्हाला त्या ठिकाणी ते दर्शन दे. म्हणून देवा या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची आम्ही भक्ती करतो. म्हणून आम्ही पायी वाट त्या ठिकाणी आज 15 दिवस गेले पायी वारी करत भगवंताचं नामस्मरण करीत, काकडा करीत, हरिपाठ करीत त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. तेव्हा या पद्धतीने आम्हाला तुझी भेट महत्वाची आहे. अभंगाचा सर्व अर्थ त्या ठिकाणी शब्दाप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे सांगितला. आता यामध्ये आपल्याला काही प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर देणं हे वक्तव्याचं कर्तव्य असतं. म्हणून अभंगाचा पहिला अर्थ, भेट कशासाठी असावी, तर सर्वांना ज्ञात आहे भेट का असावी, का ते भगवान परमात्म्याची प्राप्ती असावी. तर सर्व जीव त्या ठिकाणी सुखासाठी प्राप्ती करण्यासाठी धावलेला आहे. सर्व त्या ठिकाणी सर्व पिंपळगाव खडकीवरील सर्व लोक त्या ठिकाणी आपलं घरदार सोडून पंढरीच्या वाटेवरती आलेला आहे. 15 दिवस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, तुझ्या सुनाचं काय झालंय, माझ्या सुनाचं काय झालंय हे न बोलता त्या ठिकाणी रामकृष्ण हरी नामाचा जप त्या ठिकाणी करत सर्व महिला मिस्त्री नवरात्र करतात या ठिकाणी आलेल्या आहेत. आपलं मुख पवित्र ठेवून हे पाय ह्या वाटेवरती या तीर्थक्षेत्रावरती चालल्याच्या नंतर हे पाय पवित्र होतात. म्हणून त्या ठिकाणी त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आलेला आहे. भेट का असावी, तर सुखाची प्राप्ती होण्याकरता भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. यामध्ये मी तुम्हाला शेवटचा भाग अतिशय वेगळा सांगून जाईल, तो तुम्हाला त्या ठिकाणी हितचिंतक असणार आहे. म्हणून ती भेट का असावी, सामान्य जीवाला त्या ठिकाणी भेटीची गरज असते. एखाद्याला वाटतं की मला एखादा धनवान व्यक्ती भेटावा, त्याच्याकडून मला काही गोष्टीचा लाभ असावा. पण साधू संतांना वाटतं, खऱ्या वारकऱ्याला वाटतं की त्या पांडुरंग परमात्म्याची भेट व्हावी. भेट झाल्याच्या नंतर त्याच्या चरणावरती आपण जर आपलं मस्तक ठेवलं तर भगवान परमात्म्याची असलेली अशी शक्ती आपल्यासाठी प्राप्त होण्याकरता ती महत्वाची असते. म्हणून ती ऊर्जा जी आहे ती आपल्या पायाच्या बोटामध्ये असते. म्हणून एखाद्या महात्म्याचं आपण पायाचं दर्शन का घेतो, त्याचं कारण आहे की त्या बोटाद्वारे ती ऊर्जा प्रवाहित होत असते आणि ती आपल्या प्रवेश मार्गात करत असते. म्हणून आपण पाया पडतो. आपण कधी विचार केलाय का आपण का पाया पडतो? बाकीची पडतात म्हणून आपण करतो, समोरचा करतोय म्हणून आपण करतोय, हाच विचार आजपर्यंत केलाय. पण कधीतरी बारीक विचार आपण जर केला तर ते आपल्याला समजतं. म्हणून आपण त्या ठिकाणी पाया पडतो. म्हणून देवा तुझ्या भेटीची गरज आहे. म्हणून देवा तुझे दर्शन आम्हाला दे. आणि ही भेट घडण्याकरता रात्रंदिवस देवा मी तुझी वाट पाहत आहे. मग 4 वाजता आम्ही त्या ठिकाणी काकडा सुरू करतो, 12 वाजायच्या आत संपतो, 3 वाजेपर्यंत आमचा काकडा चलत नाही. नियमाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी देवा तुझी सर्व भजनं त्या ठिकाणी आम्ही गातो. मग देवा याप्रमाणे आम्ही एवढे रात्रंदिवस कष्ट करतो. या कष्टाचं फळ देवा तुझी भेट आम्हाला करू दे. म्हणून ही सर्व काही चाललेली देवा आमची भक्ती आहे. यामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी 3 उदाहरणं दिलेली आहेत. ज्याप्रमाणे आता आपल्याला खिचडी खायची भूक लागलेली आहे, तसे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा तुका म्हणे माझं लागलेली भूक धावून श्रीमुख दावी देवा. तेव्हा आम्हाला खिचडीची भूक नको. सामान्य व्यक्तीला अन्नाची भूक असते, मात्र साधू आणि महात्म्याला जी भूक लागलेली असते ती भूक म्हणजे
त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची आहे. आता भगवान परमात्म्याची प्राप्तीची नेमकं काय? तुम्हाला वाटतं नुसतं देव देव देव, मग देव विशिष्ट प्रकारे कुठे आहे? देव चराचरात आहे. देव नटला नाना परी बरोनी उरला चराचरी, माझी जनाई महाराज म्हणते देव हा सर्व चराचरात आहे, नाना रूपी नटलेला आहे. मग नाना रूपी नटलेला असेल तर तो मूर्तीमध्ये आहे. तो भगवान परमात्मा एखाद्या विशिष्ट व्यक्तीमध्ये आहे, ज्याने साधना केलेली आहे, ज्याने वर्म जाणून भक्ती केलेली आहे, त्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये देवत्व प्राप्त होतो. म्हणून साधक व्यक्ती, संसारिक व्यक्ती साधना करतात, तर त्याचं कारण आहे स्वतः या शरीराला पवित्र होण्याकरता ती वाट चालतात, पाय पवित्र होतात. आज ज्यांचं फराळाचं अन्नदान आहे त्या व्यक्तीचे हात पवित्र होतात. म्हणून या वाटेवरती या वारकऱ्यांना, नामस्मरण करणाऱ्या सर्व व्यक्तींना, वारकऱ्यांना त्या ठिकाणी आपण अन्नदान करतो, त्यामुळे आपले हात पवित्र होतात. म्हणून आपण अन्नदान केलं पाहिजे. आपण तीर्थयात्रेवर चाललं पाहिजे, आपले पाय पवित्र होतात. म्हणून याकरिता ही सर्व भक्ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता यामध्ये ज्याप्रमाणे चंद्र या पौर्णिमेलाच उगवतो, त्या पौर्णिमेमध्ये त्या प्रकाशाचं असलेलं जे किरण आहे ते फक्त चकोर पक्षी खातो, इतरत्र तो पक्षी काहीही सेवन करत नाही. म्हणून 15 दिवस त्याचं अन्न ते पुरवतो, तो स्वतः पुरवतो. म्हणून 15 दिवसाचं ते अन्न तो फक्त त्या पौर्णिमेच्या चंद्राचं प्रकाशाचं सेवन करतो. अभंग साधा सोपा आहे. अभंगावरती किती भरडपट्टी केली तरी तुम्हाला सर्वसाधारणपणे शब्दातून कळलेला आहे. ज्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य असतं असं आपलं माहेर, आपल्या बापाचं घर म्हणजे आपलं माहेर, आणि ह्याच ठिकाणी आपल्याला जे मागण ते त्या ठिकाणी मिळतं. स्वातंत्र्य असतं, 4 वाजता उठायला लागत नाही, 8 वाजता जरी उठलं तरी आपला बाप आपल्याला काय म्हणत नाही, आई आपल्याला शिवाय देत नाही, बाई तू कवरे तू आराम कर, आज तू माहेरात आहे. म्हणून याकरिता आता याही वाटेवरती आपल्याला स्वातंत्र्य आहे. म्हणून सर्वांना सुखाची प्राप्ती होण्याकरता माहेराची गरज आहे. म्हणून या माहेराला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या माहेराला आम्हाला जायचे, आणि या माहेराला जाण्याकरता त्या पांडुरंग परमात्म्याची देवत्व आम्हाला प्राप्त व्हावं, संतत्व प्राप्त व्हावं, याकरिता ही चाललेली भक्ती आहे. मायबाप बोललं तरी, किती बोललं तरी त्या ठिकाणी ते संतांची अक्षरं कमी पडतात, तिथपर्यंत आणि आपली पुरत नाही. एवढं संतांची अक्षरं लिहिलेली आहेत तरी आपण त्या ठिकाणी, मला गवळणच नाही की अशी वेळेला आठवत नाही, आपण म्हणतो शेपत गवळण आहे तर ती म्हणतोच आपण. मग संतांची अक्षर एवढी दिव्य आहे. ब्रह्मरस घे काढा येणे वेळा वारेल, एवढ्या ब्रह्म अक्षरामध्ये आपण मग शेपक का म्हणतो? आपल्याला फक्त आवडतंय म्हणून म्हणतो का? तुझ्यासाठी एखादशी काय ते मला नेमकं असे ह्याच मला आठवत नाही. हा मुळीच नव्हतं ते मला नाही आठवत असे काय मला. आणि भगवंताची कृपा एवढी आहे की आपल्याला ते का आठवत नाही, मात्र अभंग आठवतात. या मागेही शास्त्रीय कारण भेटलेलं आहे, आणि शास्त्र आपण मागत टाकत चाललेलो आहोत, आणि आपण दुसऱ्या गोष्टी वळत चाललेलो आहोत. आपण शास्त्राला फार मान्यता देत नाही. शास्त्र असं सांगतं, ज्यावेळेस तुम्ही या गाडीवरती बसलेला आहात त्यावेळेस तुम्हाला एखादा अभंग, एखादा शब्द आठवला नाही, आता क्षेपक म्हणून आठवलं नाही, अभंग मला आठवणार आहे, पण त्यावेळेस तुम्ही अन्न खाल्लं असेल त्यातून तुम्हाला दोष लागतात. मग त्यामध्ये एखाद्या माता मौलीनं जर रागाच्या भरात ते आपण तयार केलं तर ते दोष आपल्याला लागतो. हे महत्वाचं आहे, हे जाणत नाही आपण त्याकडे पाहतो, आपण म्हणतो त्याला काय होते, पण त्याला काय होते हे सगळं घडतंय, या सर्व अडचणी येतात, आपल्याला पितृदोष लागतात. आपण आपल्या आई वडिलांचं गेल्याच्या नंतर वर्ष श्राद्ध महत्वाचं असतं, आणि तिथून पुढे त्यांच्या जीवाला मुक्ती मिळते म्हणून ते वर्ष श्राद्ध करतो. पण आपण बरेच लोक ते करत नाही, फक्त 5 व्यक्ती त्या ठिकाणी जेवतो, पण त्या ठिकाणी ते वर्ष श्राद्ध, ते नामस्मरण, त्या भगवंताचं नामस्मरण त्या व्यक्तीच्या द्वारे केलं पाहिजे, तिथून मुक्ती मिळते. नाही तर 52 प्रकारचे दोष आपल्याला त्या ठिकाणी लागतात. यामध्ये ती सांगण्यासारख्या खूप गोष्टी जेणेकरून आपल्या मुलाचं लग्न वेळेवर होत नाही, आपल्या घरावरती आपली जी संतन आहे ती लुळी पांगळी जन्माला येते, अशा अनेक प्रकार आहेत त्या ठिकाणी, ते पितृदोष आहेत. म्हणून ते सुद्धा आपल्या जीवनात आपण केलंच पाहिजे, ते महत्वाचं आहे. महत्वाचा विषय साधना करत असताना आज आपण जी पंढरपूरची वारी आहे ती लोकांताची साधना आहे. आम्ही जी परिक्रमा केली ती एकांताची साधना आहे. आता सगळ्यात महत्वाचं, आपण कीर्तनकार आहात, सगळ्यात महत्वाचं तुम्ही जाणणारे आहात. आपण केलेली साधना आपल्या मुखाद्वारे आपण मानू नये, बोलू नये, सांगू नये.
नाहीतर त्याचं फळ आपल्याला लागत नाही. यामध्ये अपवादात्मक आहे. जो व्यक्ती या गादीवरून ते सांगतो त्याचं मागचं कारण, महान व्यक्ती तुकाराम महाराज जीवूरकर महान व्यक्ती आहे, कीर्तन करतायत, बाबांचं वय आहे, पण बाबांच्या मुखातून ऐकलेली वाणी आहे. बाबांनी सांगितलं आपण जे पुण्य केले, उदाहरणार्थ आम्ही नर्मदा परिक्रमा केली, मग मी नर्मदा परिक्रमा केली, नर्मदा परिक्रमा केली, नर्मदा परिक्रमा केली असं सांगत बसायचं का? माझ्या साधनेला त्या ठिकाणी किंमत राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी मी सहजची सांगतच नाही, पण माझ्या स्टेटसद्वारे सर्वांनी पाहिले. याच्या मागचं कारण त्या बाबांनी सांगितलं तेव्हा मी सांगतो, नक्की ऐका. मी 15 वर्ष वारी केली हे सुद्धा बोलू नये, फक्त वारी करतोय एवढं फक्त उद्गार काढले तरी हरकत नाही. पण का आपण बोलतो याचं कारण ऐकलं का कधी? तर त्याचं कारण असं आहे की एखाद्या व्यक्तीच्या भक्तीला बळ मिळावं याकरिता आपण ते सांगावं. तो अधिकार विशिष्टच व्यक्तींना दिला जातो, जो या गादीद्वारे इतर लोकांना तो अधिकार पुरवतो, ते वचन पुरवतो किंवा ते व्यक्तींना ते सांगतो, अशाच व्यक्तीला तो अधिकार आहे. मात्र ते आपल्या मुखातून करू नये. मी अन्नदान पंढरपूरला केलं हा मुखातून आपण शब्द काढू नये. जे दान असावं ते गुपित असावं. म्हणून त्या ठिकाणी आपण ही भक्ती करत असताना नर्मदा परिक्रमा जी आहे ती एकांताची साधना आहे. मग एकांताची साधना म्हणजे आता काय होते बाबा, आपल्या लोकांना 4 लोकांशिवाय करमत नाही. जरी मन चालायचं म्हणलं तरी चालू माझ्या सगळं, का तर तुम्हाला बोलायला पाहिजे. आपल्याकडे मौन या शब्दाची फार कमतरता आहे. आणि जेव्हा एखादा साधक मौन बाळगतो त्यावेळेस तो काहीतरी चिंतन करत असतो. आणि नर्मदा परिक्रमेमध्ये मौन बाळगणाऱ्याला फार किंमत आहे. त्याला साधू संत त्या ठिकाणी मानतात. त्यामुळे जेवढं मौन याही वारीमध्ये, जेवढं मौन 4 व्यक्तीच्या राहून करील, जेवढं गप्प राहील थोडं शांत राहील तेवढं चांगलं. पण आपलं याला चिमटा घे, त्याला वाकडं बघ, त्याची टिंगल लावली कर, तू वाकडाच गाठ लावला, तू टोपीच घातली नाही. ज्या अशा ज्या गोष्टी आहेत, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. आपण 4 व्यक्ती भेटायच्या नंतर, आता मी सामान्य व्यक्ती शक्यतो बसलो तरी मला जास्त गप्पा आवडत नाही, मी ऐकत पण नाही. तर थोडं लक्ष गेल्यानंतर 5 मिनिटात मला कळतं करायला कोण काय बोलत आहे. पण सगळ्यात महत्वाचं, एखादा व्यक्ती आल्याच्या नंतर आपल्या गप्पा काय असाव्यात. मी प्रत्येक वारीमध्ये, बाबा मी जास्त वारीमध्ये नित्याने मला फार महत्व दिलं नाही. मग माझा जो वारीचा हा या वर्षीचा प्रवास आहे, ह्या दिंडीत एक हरिपाठाचा अभंग, दुसऱ्या दिंडीत काकड्याचा अभंग, चौथ्या दिंडीमध्ये पत्रावळी आणि 7व्या दिंडीमध्ये त्या ठिकाणी हे चिदानंद एखाद्या. हा माझा नित्याने मेहनतचा. पण या वर्षी जास्त महत्व सत्संग या गोष्टीला दिलेलं आहे. 4 वारकरी बसलेत, आपले ओळखीचे आहेत, त्यांना काहीतरी आपल्याकडून घ्यायचंय, अशा व्यक्तीला ते ज्ञान पुरवण्याचं कार्य हीच या वर्षीची साधना आणि याच वर्षीचा नित्यनेम हा याला महत्व मानलेला आहे. विशिष्ट व्यक्ती विशिष्ट वेळेवरती साधना करत असताना विशिष्ट व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचे जे नियम असतात त्याला ते विभागून दिले जातात. मग एखादा कीर्तनकार असेल त्याने इतरत्र नियम करावेच, पण एखाद्या व्यक्तीला जर ज्ञानाची भूक लागलेली असेल, तो विचारत असेल, तर नाथबाबा सांगतात की आपण जेव्हा भगवंताची पूजा, मूर्ती पूजा करत असतो, एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी अन्न मागण्यासाठी आला किंवा ज्ञान मिळवण्यासाठी आला, तर पूजा सोडून सुद्धा त्या ठिकाणी जाण्याचा अधिकार संतांनी सांगितलेला आहे. एवढी मूर्ती पूजामध्ये किंमत नाही, तेवढी सजीवाला ज्ञान देण्यासाठी आणि अन्नदान करण्यासाठी त्या ठिकाणी आहे. म्हणून माझ्या अभंगाचा मूळ मी त्या ठिकाणी मगाशी सांगून गेलो, सांगायचं राहून गेला आणि आता सांगतोय. ऐका, भगवान परमात्मा आज कुठे आहे, तर तो भगवान परमात्मा जसा चराचरात म्हटलेला आहे. चराचर म्हणजे हे टोपीवाले, वाकडी टोपी घालणारे बाबा पण आहेत, त्यांच्यामध्ये ते देवत्व प्राप्त होतं. असे अनेक महात्मे आहेत, त्यांच्यामध्ये आज देवत्व प्राप्त आहे. ज्या व्यक्तीकडे स्वभाव चांगला आहे, ज्या व्यक्तीकडे माणुसकी आहे, ज्या व्यक्तीकडे कळवळता आहे, ज्या व्यक्तीकडे त्या ठिकाणी सुंदर राहण्याची स्थिती आहे, ज्या व्यक्तीकडे मुखामध्ये राम आहे, प्रत्येक शब्दामध्ये तो राम पाहतो, असा व्यक्ती आज साधुत्व आहे, आज संतत्व आहे, आज देवत्व पण त्या व्यक्तीमध्ये घडलेला आहे. पण आपण दुसऱ्याला किंमत देत नाही, दुसऱ्या ती गोष्ट पाहत नाही. आपण फक्त त्याचं वरचं ताकतो, अंग पाहतो. सोकोबाराय माझे सुंदर म्हणतात
काय मुलालाशी वरली या रंगात ऊस डोंगा परी रस नवी डोंगा. फक्त वरल्या अंगाला आपण बोलतो म्हणून आपल्याला देवत्व पण दिसत नाही. मायबाप देवत्व पण आपल्याला जेव्हा दिसेल जेव्हा त्या व्यक्तीमधलं आपण देवत्व पण जाणू, त्या व्यक्तीचा स्वभाव चांगला हो. अवगुण सगळ्यांमध्ये आहे पण गुण पाहण्याचा अधिकार आपल्याला आहे. म्हणून मायबाप साधना करत असताना आपण व्यक्तीमध्येच देव पाहावेत. देव चतुर्भुज रूपात तुम्हाला येऊन दर्शन देणार नाही तेवढा अधिकार आपला नाही आणि तेवढी साधना आपली 15 दिवसात होत नाही. त्याकरता जन्मोजन्मी पुण्य आपण जर केलं असेल तर आपल्याला तिथे ठिकाणी पुण्य लाभतं. म्हणून मायबाप साधना जीवनात जर केली तर आपल्या जीवनाचं कल्याण ही पुढे आहे. म्हणून साधना आपण करतो. त्यामध्ये ही लोकांची साधना आहे. पंढरपूरची वारी म्हणून 4 लोकात बोलावं कसं, 4 लोकात वागावं कसं, 4 लोकांना सांभाळून घ्यावं कसं. एखाद्या तंबूत जर बसलं तर आपल्या शेजारी थोडीशी जागा सुद्धा आपण एखाद्याला देत नसेल तर आपण पंढरपूरची वारी करतो पण एखाद्या व्यक्तीला सामावून घेत नाही तर आपल्या पंढरपूरच्या वारीचा मायबाप काय फायदा आहे. आपण जर पंढरपूरच्या वाटेने चालत असताना एखाद्या व्यक्तीने आपल्याला केळी दिली ती केळीची सलपट आपण जिथं आपण चाललोय तिथंच टाकली. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या जिथं खातो तिथंच आपण करतो म्हणून आपल्याला लोक नाव ठेवतात. आपली साधना आपल्याला त्या ठिकाणी फळ देत नाही. याचं कारण आहे आपण म्हणतो आम्ही नाव घेतो 15 वर्षी वारी करतो आम्हाला फळ मिळत नाही. आपलं अखंड नाम नाही म्हणून आपल्याला दैवकी फळ मिळत नाही. याचा अर्थ आपण ती केळीची साल कुठेतरी जिथं पायी पडत नाही अशा ठिकाणी पडली पाहिजे. काल आम्ही 51 नंबरच्या दिंडीमध्ये बरोदवाडीच्या त्या ठिकाणी प्रदक्षिणा केली. त्यावेळेस तुमच्याच भागातले जालिंदर महाराज कारंडे काटापूरचे बाबा आहेत. त्या बाबांसोबत आम्ही त्या ठिकाणी काल प्रदक्षिणा केली. बाबांनी त्या ठिकाणी त्या दिंडीला संपूर्ण मार्गदर्शन केलं. सांगितलं आपल्याला असं जायचं आहे. चंद्रभागेचं स्नान करत असताना जो ज्या ठिकाणी विनेकरी उभा आहे तिथून त्या ठिकाणी त्यांनी कापूर लावत 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 चंद्रभागेच्या त्या ठिकाणी ते असं गेट तयार केला आणि ते कापूर पेटवला. सुंदर अशी आरती केली. सुंदर अशी आरती केली असताना त्या ठिकाणी त्या आरतीमध्ये चंद्रभागेची आरती केली. ज्ञानोबा तुकोबांची पाठवून परमात्म्याची आरती केली. क्षमा याचना त्या ठिकाणी मागितली. देवा आजपर्यंत आम्ही चाललेलो आहोत आमच्या पायातून एखादी खाली मुंगी जरी मिली असेल ना देवा आम्हाला क्षमा कर. आम्ही भजनातून देवा पाणी पिण्यासाठी टँकरला गेलो असेल ना देवा आम्हाला क्षमा कर. ही क्षमा याचना आपण संध्याकाळची मागतो. पण आपली काही दिल्लीत मी पाहतो क्षमा याचना तिची दारा देखा जेव्हा काय त्याच्या माझा मुंग्या लागल्या का हत्ती चावतोय का कुत्र मागे लागले असे करतात. तर काही ठिकाणी महाराज दिंडीला त्या ठिकाणी खरंच त्या ठिकाणी मानावं लागेल. इतकी सुंदर त्या ठिकाणी त्या आवाजात बोलतात. माझं नेहमी म्हणणं आहे एवढं करा पण चांगलं करा. फापट पसारा करायचा पण त्या ठिकाणी एखाद्याही चव नाही तर मग बेचव अन्न खाल्ल्याचा अर्थ नाही. थोडं करा. भक्ती जेवढी सोसन तेवढी करा. फार भक्ती करायला सांगितली नाही. जेवढी सोसन तेवढी करा. फार किती भक्ती केली तरी कमीच आहे पण ती थोडीशी करा पण चांगली करा. कारण चांगले कपडे घालायला शिका हेच महत्वाचं जीवनामध्ये आहे. नर्मदा परिक्रमाबद्दल सांगायचं विसरून गेलो. एक 5 मिनिटात माझं या ठिकाणी प्रवचन संपवतो. किती वेळ झाला आपला तर मलाही माहिती नाही. बोलण्याच्या ओघात गेलो बोलून क्षमा करा. नर्मदा परिक्रमा आहे. ही जी नर्मदा परिक्रमा आहे ओंकारेश्वर पासून चालू केली जाते. ओंकारेश्वर कुठं आहे सर्वांना प्रश्न पडेल. पुणे ते इंदूर हायवे मध्य प्रदेशामध्ये ही नर्मदा नदी नर्मदा मैया त्या ठिकाणी प्रवाहित होते. अमरकंटक या भागातून ती उगम पावते. तो आहे पूर्वेला. आणि सगळ्यात महत्वाचं या नर्मदा मैयाची खासियत अशी आहे की नर्मदा मैया उलट्या दिशेनं वाहते. आपला वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो. नर्मदा मैया पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असते म्हणजे उलट्या प्रवाहाने त्या ठिकाणी वाहत असते. ही नर्मदा मैया वाहत असताना आपल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या कोपऱ्यावरून जाते. ती सीमेवरून जाते. त्या ठिकाणी तो शुलपाणी एरिया आहे. शुलपाणी झाडी आहे. अतिशय मोठमोठाले डोंगर त्या ठिकाणी चढावे उतरावे लागतात. संपूर्ण आदिवासी एरिया त्या ठिकाणी तो क्षेत्र आहे. तो क्षेत्र मध्य प्रदेशात काही नंदुरबार जिल्ह्यात आणि काही गुजरातमध्ये आहे. आणि हा प्रवास 10-12 दिवसाचा प्रवास आहे. म्हणून पुढे गेल्याच्या नंतर गुजरातमध्ये ही नर्मदा मैया रत्नाकर सागर समुद्राला मिळते. एका तटावरून दुसऱ्या तटावर जाण्यासाठी नावेचा वापर केला जातो. हा प्रवास एकूण 50 किलोमीटरचा आहे. 4 ते 5 तास त्या नावेद्वारे लागतात. आणि त्या नावेद्वारे 50 किलोमीटर गेल्याच्या नंतर
आपण पुन्हा उत्तर तटावरती प्रवेश करतो. उत्तर तट हा गुजरात ते अमरकंटक पर्यंत आपल्याला कोणत्याही नर्मदा मैयाचं पात्र ओलांडायचं नाही. ह्या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर जायचं नाही. जेवढे संगम आहेत तेवढेच पार करत करत आपल्याला तो प्रवास करायचा आहे. उत्तर तट आणि दक्षिण तट म्हणजे नदीचा पाड्याला भाग, नदीचा आड्याला भाग, तुमच्या भाषेत सांगतो खुर्द आणि बुद्रुक म्हणजे त्या पाड्याला ह्या पलीकडलं, त्या पलीकडलं म्हणजे ओंकारेश्वर पासून आपण गेलो, गुजरात मध्ये मिळलो, समुद्र पार केला, इथून निघलो, अमरकंटकला आलो. हा झाला उत्तर तट संपूर्ण. उत्तर तट जो आहे त्या भूमीला देवभूमी मानलं जातं म्हणजे या ठिकाणी सर्व देवांनी तपश्चर्या केलेली आहे. दक्षिण तट जो आहे तो अमरकंटक पासून ओंकारेश्वर पासून गुजरात असा असलेला एक तट आहे. ओंकारेश्वर मध्यांकामध्ये आहे. इथून प्रवास सुरू केला, असं गेलो, फिरून आलो, परत ओंकारेश्वरला आलो. इथं जे जल आहे हे जल आहे, अशा बाटलीत आपण कधी जल घेतो. हे नर्मदा मैया साक्षात आपण मानतो. आपल्याला कधी जर दर्शन झालं नाही तर या बाटलीचं आपण त्या ठिकाणी दर्शन घ्यायचंय आणि तीच पूजा सकाळ संध्याकाळ आपल्याला अशा पद्धतीने मांडली अशी करावी लागते. प्रत्येक साधकाला ती बंधनकारक आहे. सकाळ संध्याकाळ आपण जी वस्त्र आहेत दिवसभर चाललेली ती बदलायची, दुसरी स्वच्छ वस्त्र घालायची आणि मग पूजा करायची. सकाळ संध्याकाळ हा नियम पाळायचा आहे. सगळ्यात महत्वाचं, दिवस उगवायच्या आधी चालायचं नाही. दिवस उगवायच्या आतमध्ये स्नान करायचे. दिवस जायच्या आधी आपला प्रवास बंद करायचा आहे. दिवस जायच्या आधी आपला प्रवास बंद करत असताना सूर्य जायच्या आधी आपण स्नान नर्मदा मैयामध्ये करायचे. त्याच्या अगोदर करायचं नाही. सगळ्यात महत्वाचं, ही पूजा करत असताना आपल्याला ज्या पद्धतीने पूजा करायची आहे त्या पद्धतीने काही ब्राह्मण व्यक्तीकडून आपण ती पूजा जाणून घ्यायची आणि मग करायची. पाण्यामध्ये प्रवेश करत असताना आपण आजही चंद्रभागेमध्ये आणि नर्मदा नदीमध्ये पाण्याची गुळणी त्या पाण्यात फेकायची नाही. त्यावरती पर्याय आहे, शक्यतो गुळणी करूच नाही हा नियम त्या ठिकाणी आहे. नाहीतर आपल्या आईवरती थुंकल्याचा दोष आपल्या त्या ठिकाणी लागतो. आपण 3 तत्वांना आपला आई मानलेला आहे. त्यामध्ये पृथ्वी माता आहे, त्यामध्ये जल माता आहे आणि त्यामध्ये गोमाता आहे. म्हणून हे नियम आपल्याला आपल्या आयुष्यात पाळायचे. हेच नियम आपल्याला त्या ठिकाणी साधनाद्वारे आपल्या फलप्राप्तीकडे नेतात. म्हणून ही नर्मदा परिक्रमा आपण पायी करतो, गाडीने करतो, बसने करतो, सायकलिंग करतो, टू व्हीलरने करतो. नर्मदा परिक्रमा करायला फार महत्व आहे. मग तुम्ही गाडीने करा, पायीने करा, सायकलीने करा, टू व्हीलरने करा, कशी करा आपल्या मनावरती. पण शक्यतो पायी केली तर ती उत्तम आहे. त्यामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी परिक्रमा करा. मग त्यामध्ये तुम्ही किती चालताय यावरती अवलंबून आहे. आता माझा प्रवास कमीत कमी 25 जास्त 45-50 किलोमीटर दिवसाचा प्रवास होता. आता कीर्तनकार असल्यामुळं एखाद्या गोष्टीकडे पाहिल्याच्या नंतर काही सेकंदात ती गोष्टीतलं फलश्रुती होते. उदाहरणार्थ एखाद्या भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर त्या देवाचं लगच देवत्व प्राप्त होतं. त्यामुळे जास्त वेळ ते थांबायची गरज लागत नव्हती. एवढी साधना पटकन घेता येते. काही व्यक्तीकडे ती साधना असते. म्हणून थोडीशी परिक्रमा आम्ही जलद केली. आमचा सप्ताह असतो बीज झाल्याच्या नंतर तिथून पुढे मोकळा वेळ असतो आणि अशी दिवाळी महत्वाची, 8 वर्ष वारी करतो म्हणून ती महत्वाचं आहे. म्हणून 2 ज्या परिक्रमा आहेत त्या फार फास्ट केल्या. पहिली 70 दिवसाची झाली, दुसरी 78 दिवसाची झाली, एक 2025 मध्ये 2024 मध्ये झाली आणि 2025 मध्ये झाली. अशा 2 सलग परिक्रमा त्या ठिकाणी होऊन गेला. ही 3600 किलोमीटर टोटल बाईक प्रवास आहे. यामध्ये जशी जमन तशी नर्मदा मैयाला प्रार्थना केली, मैया जर मला चुकून काही झालं तर मला त्या ठिकाणी पायी चालता येणार नाही, त्यावेळेस मला गाडीचा वापर करावा लागेल. म्हणून कारण माहीत नाही आणि अचानक असा संकल्प उचलून सोपी गोष्ट नाही. हा फार खर्च प्रवास आहे. यामध्ये आपल्याला वन्य प्राणी त्या ठिकाणी मिळतात. त्यामध्ये बिबट्या असेल, साप असेल, आजगर असतील, असे अनेक प्राणी त्या ठिकाणी, बैल काय काय असतात, धावलेले असतात, अशा म्हशी असतात. म्हशी पाहिजे कंटार उड्या मारतात आपल्या पुढं, भीती वाटते काही गोष्टींना. पण साधना जर आपली भक्ती असेल, वर्मधारात जर भक्ती केली असेल तर ज्याप्रमाणे आज वारीचा इतिहास आहे, एखाद्या वारकऱ्याला विण सुद्धा दंत सुद्धा झालं नाही, त्याप्रमाणे आपल्या शरीराची काळजी ती भगवती मैया घेत असते. म्हणून आपण ही साधना करत असताना आपल्या जीवनामध्ये लक्षात घ्या, एकांताची साधना आहे. 4 लोक अजिबात घेऊन जाऊ नका. किंवा सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर तुझ्याशिवाय मला करत होत नाही, चल माझ्या संग मार तिकडे गप्पा, तिकडं सगळं ते तसंच होऊ दे. या व्यक्तीमध्ये सुद्धा अशा व्यक्तींना सुद्धा त्या ठिकाणी ती नर्मदा मैया शिक्षा देते. म्हणून करत असताना शक्यतो वर्मधारण भक्ती करा, नाहीतर नाही भक्ती केली तरी हरकत नाही, पण वर्मधारण करा. वर्म म्हणजे काय तर उद्देश जाणून करा.
भक्ती मागचा उद्देश नेमका काय, तर त्याचे काही नियम असतात ते पाळा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करा अशी असणारी ही नर्मदा परिक्रमा 4 महिने बंद असते. त्यामध्ये आषाढी वारी, आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या 4 महिन्यामध्ये कुठल्याही तीर्थाचं स्नान करण्यासाठी आपल्याला परवानगी नाही. म्हणून 4 महिने आपण ती परिक्रमा करत नाही. दसरा झाल्याच्या नंतर, दिवाळी झाल्याच्या नंतर आपली लोक आपला बाजा बस दिसताना घेऊन त्या ठिकाणी परिक्रमेला जातात. याच्यामध्ये आपल्याला जेवढं आवश्यक असेल तेवढंच साहित्य आपल्यासोबत ठेवा. जे आपल्याला साहित्य घ्यायचे ते सगळं आपल्या पाठीवरती असणार आहे. माझं दोन्ही परिक्रमेमध्ये पहिल्यांदा 8 किलो वजन माझ्या पाठीवरती होतं. निम्मी परिक्रमा संपल्याच्या नंतर असं वाटलं आता वजन कमी करावं, म्हणून 4-4.5 किलो मागच्या परिक्रमेला आणि याही परिक्रमेला वजन ठेवलं, त्या पलीकडे ठेवलेलं नाही. म्हणून जेवढं वजन कमी ठेवल तेवढंच आपल्याकडे महत्वाचं आहे. थंडीला शक्यतो जास्त साहित्य आपल्याला लागतं म्हणून. पण आता 90% आश्रमात त्यांनी सुविधा केलेल्या आहेत, झोपायला गादे केलेले आहेत, आपल्याला पांघरायला त्या ठिकाणी ते ब्लँकेट वगैरे त्या ठिकाणी ते देतात. अशा ठिकाणी आश्रम आहेत. शक्यतो आश्रमात गेल्याच्या नंतर मौनच बाळगा, जास्त बडबड करू नका, नाही तर आम्ही खडकी पिंपळगावला आमचा बैलगाडा आमचं यावं आमचं त्यावं, त्या साधूंना त्याची काही गरज नाही ऐकण्याची. त्यांनी सर्वस्व त्याग केलेलं असतं, ते फक्त भगवंताची भक्ती करत असतात. म्हणून नाही बाब, शक्यतो नियम पाळा. आणि शेवटचा शब्द सांगेल, महाराष्ट्राचं नाव खराब होणार नाही अशी त्या ठिकाणी खबरदारी बाळगा. कारण बऱ्याच वेळेस आम्ही सुद्धा साधना करत होतो, आम्हाला महाराष्ट्राचं नाव सांगायचं म्हटलं तर ती व्यक्ती लवकर समजून जातात की महाराष्ट्र म्हटल्यावरती हा कमीत कमी नियम पाळणारा, मग याला सगळं चालतं, हा म्हणतो त्याला काय होते, पण आपण काहीच नियम पाळत नाही. मग त्यामुळे आपल्याला म्हणतात की महाराष्ट्रातले आये चले भागे 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 राम आपल्याला त्या ठिकाणी म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी त्यांना मायबाप सांगितलं, आमची कामं करून आम्ही आमचं साधना करत असतो, आम्हाला खूप उद्योग असतात, त्यामुळं आमची लोक पळतात. त्याचं कारण आहे वारी करतात, त्यांना चालायची सवय लागलेली असते. एका जागेवर मला सुद्धा दम निघत नाही, 5 मिनिटं बसले तरी मी जास्त दिंडीमध्ये सुद्धा 5 मिनिटाची वर थांबत नाही. आपल्या व्यक्तींना साधनेची गरज लागली, हवस लागली असते. म्हणून मायबाप जीवनात साधना करा, साधनेला फार महत्व आहे. सगळ्यात शेवटचं महत्व अख्ख्या संपूर्ण प्रवचनाचा शब्द एकच घेऊन जा. सर्व प्रवचन केले ते घेऊन जा, म्हणजे ते काय मला तुम्हाला फक्त तुमचं मनोरंजन करायचं नाही, तर तुमच्या आयुष्याचं कल्याण व्हावं. तुम्ही आज खडकी पिंपळगाव गाव सोडून या ठिकाणी आलेला तर तुमच्या आयुष्याचं काहीतरी कल्याण व्हावं. कारण काय होतं, मी नेहमी सांगतो, 10व्याचं प्रवचन असेल किंवा राधाचं कीर्तन असेल किंवा अखंड नाम शब्दाचं कीर्तन असेल, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला फक्त 2 तासच वैराग्य प्राप्त होतं. इथून गेल्याच्या नंतर लगेच त्याचे बाकीचे उद्योग चालू होतात, आचरण करत नाही. म्हणून आजपर्यंत आपण जे ज्ञान ऐकलंय ते आचरण होण्याकरता आपण आपला प्रयत्न ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट सांगतो, आजपर्यंत ज्या ज्या दिंडीमध्ये या वारीमध्ये कीर्तन प्रवचन केले त्या दिंडीतल्या 4 महिला मला रोज भेटतात आणि सांगतात, महाराज तुम्ही त्या केळीच्या तरफल्याचं आम्हाला सांगितलं आणि ते आम्हाला त्या ठिकाणी पटलं महाराज, आम्ही ते तर उचलून बाजूला दुसरी टाकलं असलं तरी बाजूला उचलून टाकलं, हे आचरण तुमच्यासमोर केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, आचरण करण्याकरता समाज आज कोणचा ऐकतो, जर ज्या व्यक्तीची साधना जीवनात आहे त्या व्यक्तीचं 90% आचरण तो व्यक्ती इतर वेळेमध्ये काय करतो याच व्यक्तीचा आजही समाज ऐकतो आणि त्याचंच आचरण होतं. आज माझ्या समोर मला उदाहरणं भेटतात, माझं तो सांगत नाही पण उदाहरण सांगतो, ते लोक मानतात, ऐकतात, तुमच्या भक्तीला बळ मिळावं या कीर्तनात चाललेली हा सर्व खटाटोप आहे. पुनश्च साधूरांना सांगेल की आचरण मायबाप ठेवा. आमच्या आजोबांची असलेली ही परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न तुम्हा सर्व मायबापांच्या कृपेमुळे करतो. शेवट करतो, आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचाल्याची, साळुंकी मंजुळ बोलत शिवानी शिकवित धनी वेगळाची, काय त्या पापरे बोलवली उत्तरे फरी त्या विश्वपरे बोलविले, तुका म्हणे कोण जाणे त्याची कळा, वागवी पांगळा पायावी न देवा. या जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर पांगळ्याला त्याच्या पायाचा अर्थ द्यायला कळतो. बोलत आहे ती तुझ्या कृपेमुळे बोलत आहे. तेव्हा या पामराने काय बोलावं, जे बोलविले तू सर्व काही बोलविले आहे, म्हणून हे जे बळ आहे हे माझं बळ नाही देवा, सगळं स्व तुझं बळ आहे. म्हणून देवा तू माझ्या पाठीशी आहे, तुमच्या समोर आहे, म्हणून हे काही बोलत आहे. ही कृपा त्या भगवान परमात्म्याची आहे. हा भाव आपल्या केव्हा हे सुरू करतोय. मला मग अशी आमचे वनाचे पांघर भेटले, त्यांनी म्हणले की हे सर्व दिंडीचं नेतृत्व करतात, ते कुठे गेले माझ्या दिसणार
केशव महाराज. हा, ते म्हटले मी नाही करत हे सगळं, हे सर्व सहयोग करतात. मला हा भाव जाणला आणि मला खूप बरं वाटलं. एखादा व्यक्ती करत आहे ना, त्याला असं नाही वाटलं पाहिजे की मी करतोय, सर्व दिंडी करते, ती सर्व दिंडीच्या द्वारे चांगली आहे. म्हणून मला त्याचा आनंद वाटला. अशा गोष्टी ऐकल्यानंतर आम्हाला आनंद कुठे भेटतो, समाजाने आचरण केल्याच्या नंतर ती कुठंतरी ज्ञान पाळतो ना, अशा गोष्टीत आम्हाला भगवंताच्या प्राप्तीपेक्षा त्याच्यात आनंद जास्त आहे. कारण भगवान परमात्मा चराचरात नसलेला आहे. म्हणून या व्यक्तीचं जर ते दिवसवरण प्राप्त झालं तर हे दिवसवरण आपल्याला प्राप्त व्हावं करता आज ही कीर्तन आपण प्रवचन करतो. म्हणून आपल्याला जांभळ्या येतात. त्याचं कारण आहे आपल्या मागे दोष लागलेले असतात की आपल्याला 5 मिनिटं एखादा ग्रंथ घेतला तर वाचण्यासाठी आपल्याला नको नको वाटतं. त्याचा सुद्धा आपले दोष आहेत. म्हणून जीवनात मायबाप दोष मुक्त होण्याकरता साधना जीवनात महत्वाची आहे. नामस्मरण महत्वाचं आहे. ते अखंड असलं पाहिजे. फक्त तेवढ्या पुरतं करायचं नाही, अखंड स्वरूपात कसं करता येईल. मग भाकरी करताना राम राम कृष्णारी करा. त्याचं म्हणजे मला खायला दिलं नाही का असं करायचं नाही, नाहीतर ते दोष लागतात आणि ती संपूर्ण पिढी करते. म्हणून प्रसादात्मक आज आपण आचारी बनवतात, याचं कारण आहे हा चाललेला आवाज त्या महाप्रसादाला लागतो. आपण वदनी कवळ घेतो हरे राम म्हणताना आपल्याला त्या देवा प्रसादामध्ये दिवसोपण प्राप्त होतं. म्हणून आपण प्रसाद ग्रहण करताना भगवंताच्या वाटेवर चालत असताना आज आपल्याला दिवसोपण प्राप्त होणार आहे. म्हणून या वारीच्या वाटेवर मायबाप आपला मित्र सेवा करत असतो. म्हणून असा लाभ घ्या आणि ब्रह्मरस घ्या. मायबाप भरपूर बोललो आणि बोलल्याच्या नंतर काही एखादा वाक्याचा शब्द केला असेल तर बुद्धीची दोष जे दिले ते सर्व पाठी जे उभे आहेत त्यांनी दिलेलं आहे. वारी माझा गुरु थोडं बोलताना माझ्या वाटेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्य तोषावे तोषोनी मत द्यावे फसाय जाणे जे कळांची व्यक्ती सांगो तया सत्य राखी वाढो होता परस्परे परो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सोनर्म सूर्य काओ तो देवांची जो किलावो प्राणीदार वर्ष तसका मंडळी ईश्वर नेतांची मांडी आली तो मंडळी दया होता तला करून चार चेतना चिंतामणीचे गाव बोलते नवो दिवसांचे चंद्रमेच्या लांछन आर्थ नेता पैन एक सज्जन सोयरी होतो किं भवना सर्व सुखी पूर्ण होती लोकी भजितो आणि कृष्णी अखंडित आणि व्रतो भजिले विशेष लोकी दुष्टा दृष्टी देवांची एक मने विशेष राहो आओ ही दान बसाओ येणे वर ज्ञान देव ज्ञानाला ज्ञान देव ज्ञानाला येणे वर ज्ञान देव ज्ञानाला पुंडलिकाव जाळवी ढोल श्री साक्षी तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज जय श्रीराम नर्मदे हार नर्मदे हार. आले देवाईच्या मना असे कोणाचे चालेना. साक्षात या ठिकाणी गोरडे महाराज आपण विश्वास महाराज गाडगे शिरूर आपण या ठिकाणी आला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी केली. सेवेतून आपण सांगितलं की आपण काय करतो हे भक्तीचं डांगोरा पिटायचा नसतो, परंतु तरी पण त्यातून लोक काय ते घेतात. म्हणजे आपण आपले अनुभव सांगितले पाहिजे आणि ते अनुभव तुम्ही या ठिकाणी सांगितले. तुम्ही स्वतः नर्मदा परिक्रमा केली ते अतिशय कमी दिवसात 70 आणि 78 दिवस म्हणजे फार कमी दिवस. आपण ऐकतो की 3 आणि 4 महिने लागतात. म्हणजे अतिशय त्यांचा चालण्याचा देखील वेग पाहिला तर या आणि अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी ही परिक्रमा केली. आपल्या श्रीरामपाल देवी सोहळ्याच्या वतीनं त्यांनी 2 वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांचं टाळाचं अभिनंदन करूया. आणि असंच त्यांचं हातून चांगली सेवा घडो. महाराज काय नाही तुमचे अनुभव तुम्ही सांगत चला, तुमचे अजूनही देखील परिक्रमा होत अशी आमची इच्छा आहे. कारण आपण लोकांच्या पुढे एक आदर्श असला पाहिजे. तो आदर्श तुम्ही ठेवला की त्या पद्धतीने लोक अनुकरण करतात. केळाच्या सालीचं उदाहरण सांगितलं. अनेक लोक केळं वाटतात तर त्यातून काही लोक पाय चूक पडतात त्यावेळेला कोणाचे खुबे देखील मोडतात. म्हणजे अशा घटना घडतात. म्हणजे हा थोडासा जरी आपण त्या ठिकाणी समाजकार्य केलं तर ते समाजसेवा ही ईश्वर सेवा आहे आणि त्या पद्धतीने एक देवाची सेवा घडते. वारीमध्ये असंही आपण पुण्यकर्म केलं पाहिजे. तेही महाराजांनी त्यांच्या वारीतून सांगितलं. किरकोळ गोष्टी असतात
पण त्याच्या मागे बघा अर्थ फार मोठा दडलेला असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या तरुण वयामध्ये एवढा असा मोठा आदर्श समाजापुढे ठेवलाय. आम्हाला तुमचा खास अभिमान आहे आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवचन रूपी सेवा केली आणि तो जो तुमचा आदर्श आहे भक्तीचा किंवा जे पूजेचा तो देखील आम्ही अनुकरावा अशा पद्धतीचा आहे. आणि तुमचा या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल या ठिकाणी हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य जगन्नाथ महाराज आठवडे यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय आणि बाबांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करावा अशी आपणास विनंती आणि आपणास दीर्घ आयुष्य लाभो अशा श्रीराम पायजी सोहळ्याच्या वतीनं आपणास हार्दिक शुभेच्छा. आणि बाबा सहज बोलले की परिक्रमा करताना एकट्याने केली तर नामस्मरण घडतं. कारण आम्ही अनेक वर्षापासून परिक्रमा करायचे जोडीदार नाही. कोणीतरी ग्रुप तयार करायला पाहिजे. म्हणजे ग्रुप तयार केले काय महाराष्ट्राचं ते सांगितलं त्यांनी भागव महाराष्ट्राचे तसं घडणार आहे. आणि म्हणून एकट्याने जरी केली किंवा जास्त दोघं जण परिक्रमा करा. कारण ही साधना आहे ती साधना आपल्यातून झाली पाहिजे. तर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विचार मांडलेला आहे. तो आता ग्रुप करू नका. एकटे एकटे दोघे चला.